डीएमपीटी हॉस्पिटलमध्ये जेव्हा रेड टाकली त्या टायमाला आम्हाला निदर्शनामध्ये आलं, त्या टायमाला आमच्या जोडीला अशोक शेलकेजी, नगरसेवक अभय कक्कड आणि आम्ही जेव्हा रेड टाकलं तेव्हा आम्ही त्यांच्या गोडाऊन मध्ये जो प्रकार बघितला का पूर्ण दवा एक्सपायरीच्या होत्या, पूर्ण मेडिसिन एक्सपायरी आणि नॉन एक्सपायरी एकत्र ठेवले होते. त्यानंतर त्यांचे जेव्हा आम्ही चेक केली बिलं, त्या बिलामध्ये त्यांना निदर्शनामध्ये आलं आम्हाला का त्यांची खरेदीच ते एक्सपायरीच्या टायमाला करतात. म्हणजे जर 4 महिन्यांनी लोक एक्सपायरी होणार आहे तर ते लोक 4 महिन्या आधी ती खरेदी करतात. आता तुम्ही महासभेमध्ये हे सगळं करून आले तर आताची मागणी काय? आमची मागणी एकच आहे का जरा 14 दिवस झाले या प्रकरणानंतर तरी अजून सुद्धा त्या स्कॅम मध्ये जे फार्मासिस्ट निदर्शनामध्ये आले त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आणि आमची एकच मागणी आहे का अशा लोकांवर कारवाई जर नाही झाली तर ह्याच्या पुढे असे स्कॅम अनेक चालत राहणार आणि ते स्कॅम कुठेतरी बंद झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. तुम्ही काढतात जाणार आहेत का ना बाहेर? महापौर साहेब, जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत हा जॅकेट आम्ही काढणार नाही. कारण लोकांच्या जीवाशी खेळलं जातं त्यावर आम्ही निषेध केला. आम्ही लोकांच्या जीवाबरोबर खेळलं जातं त्यावर निषेध आहे. आम्हाला महासभेचा काही भंग करायचा उद्देश नाही. महासभेमध्ये या गोष्टी चालणार नाही. प्रत्येक सभेमान्य आणण्यासाठी सभा काही खंडित होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला परत एकदा विनंती करतोय, आता 2च पर्याय माझ्याकडे. सन्माननीय महापौर साहेब, आपण जॅकेट आपण बघताय, जॅकेट माझी विनंती सन्माननीय महापौर साहेब, जॅकेट त्यांनी घालून यावं, पाहिजे तसं पाहिजे त्या कलरचं घालून यावं. माननीय महापौर साहेब, सन्माननीय महापौर साहेब, आपल्या जे काही म्हणणं आहे त्याचा आम्हाला आदर आहे, परंतु सभासदांच्या ज्या काही भावना विषय येतील त्यावेळी तुम्हाला बोलायला ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला विषय येणार त्यावेळी. महापौर साहेब, 14 दिवस झालेले आहेत आणि त्याच्यावर सगळ्या कारवाई चालू आहे. मी सांगतो परत मला चर्चा करायची नाही, आपण त्याच्यावर चर्चा करू. तुम्हाला मी वेळ देईन. तुम्हाला तुमची अपेक्षा कशी आहे का? आमची अपेक्षा नाही. तुम्हाला विनंती करतो परत एकदा, त्याच्यावर कारवाई चालू आहे, त्याच्यावर चर्चा होऊ शकते आपली बसून. त्याच्यामध्ये सर्व आपण एकत्र बसून चर्चा होऊ शकते. विनंती करतो मी, तुम्ही ते काढा. बोला. सन्माननीय महापौर साहेब यांनी तुम्ही सदस्यांना आश्वासन दिलेलं आहे काढून यावं आणि लवकरात लवकर कारवाई करतील महापौर. अशा कार्यवाही करू, कारवाई नाही, कार्यवाही करतात अशा आम्ही आशावादी. काढलं बाहेर ठेवून यायचं. नाही आधी सांगून एक मिनिट आम्ही जे बोललो, लोकांनी घरी बसवलंय, हे चूक आहे का? हा काय शब्द चुकीचा आहे ते मला सांगा. आमचाही पराभव झालाय, आम्ही पराभव स्वीकारलाय, वर्षानुवर्ष आम्ही पराभव स्वीकारलाय. आम्ही कधी राग मानून घेतला नाही. एक मिनिट ऐका, एक मिनिट मी घुसतो. मारामारी हो गया. तशी कारवाई केली जाईल. राऊत साहेब बसा, सगळा बसा, चला बसा, सगळ्यांनी चला बसा. यापुढे कुठच्याही घोषणा दिलेल्या चालणार नाही, नंतर कडक कारवाई केली जाईल. घोषणा वगैरे काय द्यायच्या नाही आणि चुकीचं असं वाक्य तुम्ही उद्गारू नका, मी तुम्हाला सांगतो. बसा, तुम्ही सगळ्यांनी बसा. ज्यावेळी महापौर उभे असतात, अध्यक्ष उभे असतात, सगळ्यांनी शांत बसायचं आहे. सगळ्यांनी बसा, सगळ्यात शांत. चला सगळ्यांनी जागेवर बसायचं प्लीज.
हॅलो, कृपया सगळ्यांनी जागेवर बसायचं आहे. एकटा बोलले. सर्व सदस्यांनी कृपया जागेवर बसायचे प्लीज. सर्व सदस्यांनी कृपया जागेवर बसायचे. सर्व सदस्यांनी कृपया जागेवर बसावे प्लीज. सर्व सदस्यांनी कृपया जागेवर बसायचे. बहुजन विकास आघाड़ी के नगर सेवक शुरू से ही हर विषय पे उनके नेता और पार्टी की विजय की घोषणा देते थे। तो भारतीय जनता पार्टी के सभी नगर सेवक एकदम शांत थे, क्योंकि हर एक को अधिकार है अपने नेता और अपने पार्टी का विजयी घोषणा करने का। उसी तरह जब बुलेट ट्रेन का विषय आया, ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का ड्रीम प्रोजेक्ट है, देवेंद्र जी भी उसमें काम कर रहे हैं, तो वो बुलेट ट्रेन का जो प्रेजेंटेशन हो गया, तब भारतीय जनता पार्टी के नगर सेवकों ने पंतप्रधान नरेंद्र मोदी जी और देवेंद्र जी के समर्थन में घोषणा की और भारत माता की जय की घोषणा की। तब बहुजन विकास आघाड़ी के कुछ नगर सेवकों को मिर्ची लगी, उसको क्या तकलीफ हो गई समझ में नहीं आया, उन्होंने गलत वर्ड यूज करना शुरू किया। तो हमारे नगर सेवकों ने भी उसका प्रतिवाद किया और उसके बाद में जो भी हो गया आपके सामने है। लेकिन अभी वो विषय खत्म हो गया है। अभी हमारी जो लड़ाई है, आपने देखा रहेगा सभागृह में हर विषय पे भारतीय जनता पार्टी ने जो चिट्ठा था वो खोल दिया। और सबसे गंभीर जो विषय है कि प्रभाग समिति की जो रचना है, पूरे बेकानून मीन्स कानून की धज्जियां उड़ा के, कानून को ताक पे रख के ये सब जो डिलिमिटेशन या नए प्रभाग बनाने की एक जो नियम है, वो सब तोड़ मरोड़ के एक प्रभाग विरार पूर्व का पश्चिम में लाना और दूसरे बार दूसरा प्रभाग पश्चिम से पूर्व लेके जाना और अपने राजकीय स्वार्थ के लिए लोगों को तकलीफ में डालना, ये लोगों को तकलीफ में डालने वाला विषय है। तो उसके ऊपर भारतीय जनता पार्टी ने पर्यायी प्रस्ताव दिया। उसके ऊपर हम लोगों ने कानूनी लड़ाई अभी हमारी नगर विकास विभाग में चालू रहेगी और ये प्रस्ताव जब तक विखंडित नहीं होता है तब तक हमारी लड़ाई चालू रहेगी। किस तरह का राजकीय फायदा उठाने की किस तरफ आपका इशारा है? अभी की रचना है, अभी की जो रचना है उसमें भारतीय जनता पार्टी के लोगों को 3 सभा समिति मिल सकती थी। उसके लिए उन्होंने ये सब चाल खेली, लेकिन इससे लोगों को तकलीफ हो रही है। भारतीय जनता पार्टी को सभापति पद मिले ना मिले ये बात अलग है, लेकिन लोगों को आप देखो ना कि विरार के एक प्रभाग का आदमी पूर्व में जाएगा और एक विरार पूर्व का आदमी पश्चिम में आएगा। ये कौन सा लॉजिक है, किस तरीके का है? केवल अपने लोगों को सेट करने के लिए, उनको सभापति बनाने के लिए सब प्रस्ताव आया है। तो इसका हम लोग पुरजोर विरोध करेंगे और आने वाले प्रशासन जो नगर विकास विभाग में हम लोग ये प्रस्ताव खंडित करने के लिए पूरा जोर लगाएंगे। लेकिन बहुमत बात सामने आया है, भविष्य में इस तरह का कोई विवाद ना हो उसके लिए क्या सार्थक कदम उठाएंगे? नहीं, देखो उसमें
दोनों सभागृह के महापौर है और बाकी सब लोग हैं, इसके ऊपर बैठ के चर्चा करेंगे और सत्ताधारियों की जिम्मेदारी है कि उनको ये सब विषय में अपने सदस्यों को भी काबू में रखना चाहिए। इसमें पहल भी किसने की थी? नहीं, महापौर साहब की सभा सत्ताधारियों की जिम्मेदारी है कि अपने सदस्य को कंट्रोल में रखे, उनको लोकशाही जो है सिखाए, ऐसी अपेक्षा है। धन्यवाद। सर, आज जी महासभा झालेली आहे अतिशय वादळी महासभा झालेली आहे, धक्काबुक्कीपर्यंत महासभा गेलेली आहे. कशा पद्धतीने या महासभेकडे बघतो? खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महासभा पार पडलेली आहे. सर्व विषय हे सहमतीने सगळे झालेले आहेत. त्यामुळे वातावरण चांगलं होतं, चांगल्या पद्धतीने होतं आणि महासभेमध्ये अशा छोट्या मोठ्या कुरबुरे होतात, त्याच्यात फार काय मनावर घेण्यासारख्या नव्हत्या. परंतु नवीन काही सदस्य आहेत आणि त्यांना कसं बोलावं, काय बोलावं हे कळत नाही, कुठच्या कॉमेंट्स कराव्या हे कळत नाही. परंतु त्यांना आम्ही तशीच कल्पना दिलेली आहे. पुढच्या वेळी असं काही ते करणार नाही असं मला खात्री आहे. सर, कुठले कुठले महत्त्वाचे विषय होते यामध्ये की ज्या विषयावरती चर्चा झालेली आहे, कोणत्या विषयावरती मतदान घ्यावं लागलं? बघा, महिला बालकल्याणचे सदस्य असतील, आरोग्याचे सदस्य असतील, त्याचप्रमाणे प्रभाग रचना असेल, पाणी पुरवठ्याचे आहेत, फेरीवाल्यांचे विषय आहेत, उद्यानांचे विषय आहेत, असे अनेक विकास कामांचे विषय आलेले आहेत. एवढेच विषय अजून बाकी आहेत, ते पुढच्या विशेष सभेमध्ये येतील. सकाळी बजेट दाखल झालेलं आहे स्थायी समिती सभापतीने, त्यावर देखील चर्चा 25 तारखेला होणार आहे आणि एखाद दोन विषय सोडले तर सर्व विषय सहमतीने झालेले आहेत. भाजपचे आरोप आहेत की प्रभाग समितीची रचना केली, जी प्रभाग रचना झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे आणि सत्ताधाऱ्यांना सोयीची वाटेल अशा पद्धतीनं केली असा त्यांनी आरोप केलेला आहे. जसं भाजपने बीजेपीने नवी मुंबईमध्ये प्रभाग रचना केलेली आहे, त्या पद्धतीने आम्ही देखील चांगली प्रभाग रचना केलेली आहे. सगळे प्रभाग एकमेकाला लागून आहेत, कुठचाही असा वेडावाकडा प्रभाग झालेला नाही आहे. वसई तालुक्याची भौगोलिक रचनाच फार मोठी आहे, त्यामुळे काही गोष्टी छोट्या मोठ्या होण्याची शक्यता आहे. परंतु आम्ही जे पण प्रभाग आहेत ते सगळे प्रभाग एकमेकाला जॉईंट असलेलेच आम्ही घेतलेले. भाजपाच्या विरोधी पक्षनेत्याची असा आरोप आहे की बवियाच्या विधानसभेमध्ये त्यांना जनतेनं नाकारलेलं आहे आणि त्यामुळं बविया हा कुठेतरी त्यांना मिरच्या लागतात अशा या शब्दामध्ये ते जे आरोप करतायत, तर या आरोपाकडे कसं? काय सांगितलेलं आहे की मतं दिली नाही म्हणजे नाकारलं, म्हणजे विधानसभेमध्ये ते म्हणतात. तसं नगरपालिका महापालिकेमध्ये काय झालेलं आहे का, भाजपला लोकांना कळालेली आहे एकी भूल, ती लोकांनी नाकारली त्यांना आणि ते 115 सीट निवडून आणणार असे वल्गना करत होते. महापालिकेमध्ये आमची सत्ता येणार होते असे वल्गना करत होते. तर ते सगळेचे सगळे सीट या त्यांच्या वल्गना ह्या धुळीला मिळाल्यात असं आम्ही म्हणायचं का? बरोबर आहे, मग आम्ही त्यांना मिरची जमली असं म्हणायचं का? शेवटी बघा, कुठचेही आपला नेता असेल त्याबद्दल घोषणा देणं बरोबर आहे, परंतु समोरच्याने जर आपल्या नेत्याच्या घोषणा दिल्या तर त्याचा देखील मान ठेवला पाहिजे. नवीन आहेत सदस्य म्हणून यावेळी ठीक आहे, परंतु ते काही गोष्टी आहेत त्यांच्या चुका आहेत, परंतु ते नवीन आहेत, त्या पुढच्या वेळी त्यांच्यात सुधारणा होईल अशी माझी अपेक्षा बाळगतो. यानंतरच्या महासभेमध्ये अशा काही घोषणा किंवा अशा काही गदारोळाच्या बाबतीत काही आपण नियमचा करणार आहेत का? सभा नियम आहेत, सगळ्यांना लागू आहेत. यावेळी नवीन आहेत, नवीन त्यांना नियम माहीत नाही, त्यामुळे आम्ही यावेळी लेट गो केलेला आहे. पुढच्या वेळी नियमाप्रमाणे कामकाज चालवलं जाईल. ओके.